मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आले। कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे। जवळपास 934 कोटी रुपयांची ही कर्जमाफी करण्यात आली आहे। 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमा होतील। एकनाथ शिंदे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील तिसरी 16,95,000 शेतकऱ्यांची यादी शुक्रवारी रात्री उशिरा पोर्टलवरती अपलोड करण्यात आली। केंद्रीय प्राप्तिकर विभागाकडून करदात्या शेतकऱ्यांची यादी मिळाल्यानंतर तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर ही यादी अपलोड करण्यात आली। राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी 36,000 कोटी रुपयांची कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आलेली आहे। प्राप्तिकर विभागाकडून यादीमध्ये कर भरणाऱ्या शेतकऱ्यांना वगळून टप्प्याटप्प्याने यादी जाहीर करण्यात येते। 22 जुलै रोजी 533, दुसऱ्या दिवशी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 61,900 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली, तर तिसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी 16,95,000 शेतकऱ्यांच्या यादीची छाननी होऊन आल्यानंतर ती अपलोड करण्याचं काम सहकार विभागाकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। त्या लवकरात जसे पूर्ण होतील तसं त्याप्रमाणे त्या शेतकऱ्यांना ती यादी कर्जमाफीची रक्कम ताबडतोब मिळेल। परंतु मी तुम्हाला एवढं सांगतो की थोडा उशीर जरी होत असला तरी राज्यातील शेतकऱ्यांनी त्याची अजिबात काळजी करू नये। ज्यांना त्या पात्रतेमध्ये ज्या निकषामध्ये जे शेतकरी बसतात त्या सर्वांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। राजू चुडके नावाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। लाखो रुपयाचं कर्ज होतं राजू यांच्यावरती, आत्महत्या केली। सरकार म्हणून काय मदत करणार आहात? निश्चित प्रकारे यवतमाळचे जे माझे शेतकरी आहेत राजू बापूराव चुडके आणि मला वाटतं ते राळेगाव तालुक्यातले आहेत, भामगावचे आहेत, यवतमाळ जिल्ह्यातले आहेत आणि साधारणतः त्यांच्याकडं जिल्हा बँक असेल, मायक्रो फायनान्स असेल, गृह कर्ज असेल असं त्यांच्यावरती कर्ज होतं आणि त्यामुळं निश्चित प्रकारे त्यांनी आत्महत्या का केली किंवा त्यांच्यावरती वेळ का आली याच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तपासणी केली जाईल। परंतु निश्चित प्रकारे ते जर यामध्ये पात्र 56 लाख शेतकऱ्यांमध्ये ते जर पात्र असतील तर निश्चित प्रकारे कर्जमाफीचा त्यांना लाभ खरं तर आपल्या सर्वांना देता आला असता आणि आपण निश्चित प्रकारे त्या कुटुंबाशेवटी जर ह्याच्यामुळं जर त्यांनी आत्महत्या केली असेल या बाबतीमध्ये चौकशी करून निश्चित प्रकारे शासनाच्या वतीनं त्या शेतकऱ्याला मदत केली जाईल। पीडीसी बँकेच्या केवायसी आपल्याला माहिती आहे आता करणं सगळ्याला गरजेचं आहे, असं कुठं झालेलं नसावं आणि समजा जर झालं असलं तर ताबडतोब त्या बाबतीमध्ये ते केवायसी पूर्ण करण्यासाठी निश्चित प्रकारे तिथं त्याला मदत केली जाईल। कारण या आपल्याला माहिती आहे की हे राज्याची कर्जमाफी ही माझ्या गरीब शेतकऱ्यांसाठी आहे, तर त्या गरीब शेतकऱ्याला जर लाभ मिळत असेल तर पीडीसी बँक कुठलीही जिल्हा बँक पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक बरोबरच कुठल्याही जिल्हा बँक आपल्या राष्ट्रीयकृत बँका या सर्वांनी पुढाकार घेऊन त्या शेतकरी त्या कर्जमाफीच्या जी योजना आहे किंवा जी कर्जमाफी त्यामधून वंचित राहणार नाही याची काळजी निश्चित प्रकारे घेण्यासाठी आम्ही सर्वांना त्याप्रमाणे सूचना करू। ग्रामीण भागातल्या लोक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी येते केवायसी करताना। ग्रामीण भागामध्ये जिथं शेतकऱ्यांना कुठं अडचण येत असेल तिथं नक्की आमच्या बँकेचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, आमचे सहकार विभागाचे अधिकारी त्यांना तिथं मदत निश्चित प्रकारे करतील। काही अटी शर्ती आहेत त्या अडचणीच्या ठरतायत का शेतकऱ्यांसाठी? कारण 2019 ते 2025 दरम्यानचे जे कर्जदार आहेत किंवा ज्यांनी कर्ज घेतलंय त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल। माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात जास्त सर्वात कमी अटी या कर्जमाफीमध्ये आहेत आणि शेवटी जे प्राथमिक जे कागद देणं गरजेचे तेवढं तर कागद आपल्याला त्यांना निश्चित प्रकारे दिला गेला पाहिजे। त्यामुळे निश्चित प्रकारे माझे शेतकरी बांधवांना एकच सांगणं आहे की त्या बाबतीमध्ये काळजी करू नका आणि अजूनही कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आज आमच्या उपसमितीची बैठक ज्यावेळेस होईल त्यामध्ये अजून कुठल्या शेतकरी ज्यातनं जो वंचित राहिलेला शेतकरी आहे अजून कुठल्या एखाद्या त्या शेतकऱ्याला कशी मदत करता येईल मदत करण्याचा आम्ही सगळेजण त्यामध्ये मागणी करू। मुख्यमंत्री स्वतः या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत। शेवटी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही सर्वजण आम्हाला शेवटी शेतकऱ्यांना कसं ह्या कर्जमाफीचा लाभ त्यांना मदत कशी होईल हाच आमचा प्रयत्न आहे। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचं जे अवजारं दिलं जातं त्याच्यामध्ये कोट्यवधीचा घोटाळा झाला, आपण चौकशी लावली पण अजून अद्याप कारवाई दिसत नाही। त्या बाबतीमध्ये चौकशी लावलेली कारवाई 100% त्या बाबतीमध्ये जो कोण त्यात सापडेल, धाराशिवच नाही राज्यामध्ये असं कोणी काही केलं असेल तर जो कोण जर सापडेल त्याच्यावरती आम्ही निश्चित प्रकारे कारवाई निश्चित प्रकारे करू। पेरल्यांची काय परिस्थिती?
जुलैपर्यंत सातत्याने सरकार म्हणत आले का आम्ही 30 जुलैपर्यंत आता हो का जुलै महिने म्हणजे 30 जुलैपर्यंत होईल. आता ऐका ना, आता कर्जमाफीचे तुम्हाला माहिती आहे की यादी लागलेली आहे, त्याची सुरुवात झालेली आहे. हळूहळू टप्प्यात जसजशी कागदपत्र शेवटी शेतकरी आहे, शेतकऱ्यांची जशी कागदपत्र पूर्ण होतील त्याप्रमाणे शेतकऱ्यांना हे कर्ज त्याची माफीची रक्कम दिली जाईल. आता सुरू झालेलं आहे. काही गोष्टीमध्ये काहींना महिना लागेल, 1.5 महिना लागेल, 2 महिना लागेल, पण मी तुम्हाला सांगतो 56 लाख शेतकऱ्यांना 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम हे सरकार कर्जमाफीच्या रूपाने हे सरकार देणार आहे. पुन्हा एकदा तुमच्या वतीनं शेतकऱ्यांचा प्रतिनिधी या नात्यानं, शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं, कृषी मंत्री या नात्यानं, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो. पावसाचा काय अहवाल पेरण्याचे काय पेरणी बऱ्यापैकी आता मी पेरणीचा घेतला मगाशी पेरणीचा अंदाज घेतलेला आहे. साधारणतः पेरणीच्या बाबतीमध्ये आज खरीप पेरणीचं आपलं जे क्षेत्र आहे ते साधारणतः चालू वर्षाची पेरणी साधारणतः 82% आपली पेरणी झालेली आहे आणि अजूनही ती रक्कम मला वाटतं 2025ची जर आपण हे करता साधारणतः पेरणी आता दिवसेंदिवस वाढते, काही ठिकाणी वापसा नाही, परंतु पेरणी ही निश्चित प्रकारे होतीये आणि साधारणतः अजून एक 8 दिवसामध्ये आपल्याला जे उद्दिष्ट एवढी आपली पेरणी ह्या राज्यामध्ये होईल. राज्यात अजून एक पेपर फुटलेला आहे. 22 तारखेला पेपर होता तो औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याचा दावा केला जातो. असं आता ऐकत नाही सारखं, मला माहीत नाही, बाबतीमध्ये माहिती घेतल्याशिवाय मी बोलू नये. पण आता माझं म्हणणं आहे फुटला का ना फुटला, आता थोडं फुटला तरी त्याचा आवाज लगेच येतो. त्यामुळं ठीक आहे, जर फुटला असेल तर नक्की सरकार त्या बाबतीमध्ये चौकशी करेल. याच्यात काय झालं 22 मार्चला पेपर होता. जे ड्रग्स इन्स्पेक्टर असतात त्यांचा तो पेपर होता. 20 मार्चला एका व्हॉट्सअपवरती आणि टेलिग्रामवरती 100 मार्काच्या पेपरपैकी 90 प्रश्न हे व्हायरल झालेत असा दावा विद्यार्थ्यांनी केलाय. अर्थात एमपीएससी आयोगाने याची दखल घेतली आहे का अजून त्यांच्याकडे ऑफिशियल नाही, पण असं झालं. ऐका ना, असं होऊ शकतं. मला म्हणजे त्याला पेपर फुटला म्हणता येत नाही, कारण का मी साधारण 100 मार्कापैकी आपण शाळेत होतो, लहानपणी होतो, आपल्याला कळायचं की साधारणतः 60-70 मार्काचे हे प्रश्न येऊ शकतात वगैरे. आता ते म्हणण्यापेक्षा आता ठीक आहे, फुटला असेल तर चौकशी होईल आणि चौकशीमध्ये जो कोण दोषी असेल त्याच्यावरती कारवाई होईल. मामा, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणासंदर्भात ज्या चर्चा सुरू आहेत, चर्चा ही देखील आहे की या संयुक्त राष्ट्रवादीचं नेतृत्व नेमकं कोणी करायचं यावरून हे सगळे विलीनीकरण थांबलेलं आहे अशी माहिती मिळते. मी पाठीमागं पण आपल्याला सांगितलेलं आहे की आज आमचे नेते अजितदादा पवार साहेब नाही आहेत आणि आज आम्ही प्रमुख म्हणून सुनेत्रावहिनी पवार त्यांना मांडलेलं आहे. त्यामुळं आमच्या पक्षाच्या निर्णयाच्या बाबतीमध्ये सुनेत्रावहिनी पवार, आमचे पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्लभाई पटेल, छगन भुजबळ ही मंडळी सगळी निर्णय जो घेतील तो आम्हा सर्वांना मान्य राहील. ओके.